नमस्कार. आज आश्चर्यच झालं. आश्चर्य असं झालं, की नरेंद्र मोदीजी भारताचे पंतप्रधान पहिल्यांदा ट्रम्पला सांगतायत. आता काय ते सांगता कसे? छातीटोकपणे सांगताय का घाबरत-घाबरत सांगताय? कारण की ज्या पद्धतीने ट्रम्प सरकार निवडून आलं अमेरिकेमध्ये आणि ट्रम्पने एकावर एक टॅरिफ लादत गेलं भारतावर. भारतावरच नाही, संपूर्ण जगातच त्याने टॅरिफ लावत गेला. म्हणजे जे लोक अमेरिकेतनं काही गोष्टी आयात करतील त्यांना आयात शुल्क त्याने 25%, कुठल्या देशाला 30%, कोणाला 19% अशा लावलं. तर भारताला सुरुवातीला 25% टॅरिफ लावला. ओके. आणि मग कुठंतरी मोदी शेठ वाटलं की म्हणजे मीडियाने आज दाखवलं असेल किंवा मोदी शेठ काही बोलतच नाहीये, मोदी शेठ काही उत्तरच देत नाही. मग त्याच्यावर परत ट्रम्पने अजून 25% अतिरिक्त टॅरिफ लावला. आता टोटल टॅरिफ झाला म्हणजे 50%. म्हणजे कोणतीही गोष्ट जर तुम्ही आयात केली त्याच्यावर तुम्हाला 50% आयात शुल्क द्यावं लागणार. म्हणजे 100ची वस्तू ₹150 आपल्याला ती खरेदी करावी लागणार अमेरिकेतनं. आता याच्यावर मोदी बाबा अहमदाबादमधनं एक भाषण केलं आणि त्या भाषणमध्ये सांगितलं की तुम्ही कितीही टॅरिफ लावा किंवा इतर देशांनी आम्हाला खाली दाबण्याचा किंवा आमच्यावर टॅरिफ लादण्याचा किंवा हुकुमशाही गाजवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ती सहनशक्ती आमच्यामध्ये आहे. म्हणजे इथे सहनशक्तीचा विषय तरी आला कुठून? असं सांगताना असं सांगायला पाहिजे होतं की ठीक आहे, तुम्ही टॅरिफ लावताय, लावा. आम्ही तुमच्या वस्तूंवर बहिष्कार घालू, आम्ही स्वदेशी वस्तू वापरू, आम्ही अमेरिकेवर डिपेंड राहणार नाही. ज्या पद्धतीने चायना स्वतः डेव्हलप होत होत सगळं आज इंटरनेटपासनं सगळ्या गोष्टी चायना स्वतः वापरत असतात. चायना गुगल वापरत नाही. पण भारताला आज डिपेंड राहावं लागतं ते गुगलवर, मायक्रोसॉफ्टवर, या सगळ्यांवर आज भारत डिपेंड आहे. जर त्यांनी सर्व्हिस देणं बंद केलं तर आज भारताची जी काही अर्थव्यवस्था आहे, ज्या काही गोष्टी आहे, त्या सगळ्या कोलमडतील. आणि हे इथे सगळ्यात मोठा फसतोय तो भारत. भारताने अशी काहीतरी स्वतःची वेब प्रणाली डेव्हलप करायला पाहिजे, जसं की चायनाने केली. त्यावेळेस खरंच भारताला महासत्ता होण्यापासून रोखणार नाही. हा तर झाला एक वेगळा विषय. पण जे आपले महागुरु आहेत, महागुरूंनी आज छातीटोकपणे कसं सांगितलं की आमच्यामध्ये सहनशक्ती खूप आहे आणि ते सहन आम्ही करणार आहोत. मग हे धमकी झाली का नम्रपणा झाला का घाबरणं झालं? याच्यातनं काहीतरी वेगळाच अर्थ निघतो. आणि तो ट्रम्पला तर मग चांगलंच आहे. जे स्वतः तुम्ही सांगत होते की आमचा म्हणजे गळ्यात हात घालून ट्रम्प मित्र आहे ट्रम्पसाठी अमेरिकेत जाऊन तुम्ही त्याचा प्रचार प्रसार केला. भारताची जी काही अर्थव्यवस्था होती, भारताचा जो काही पैसा होता, तो पैसा तुम्ही म्हणजे खर्च केला. आज अमेरिकेचा टूर केला. त्या अमेरिकेच्या टूरमध्ये जो काही करोडो पैसा खर्च झाला असेल, तो पैसा आपल्या सर्वसामान्य जनतेचा होता. आणि तिकडे जाऊन तुम्ही प्रचार प्रसार केला त्या ट्रम्प तात्याचा आणि त्या ट्रम्प तात्याने चांगलाच 50% बांबू लावला. आता याच्यावर तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे आपल्याला समजेल की ट्रम्प तात्याकडनं कोण आहे आणि अंधभक्त कोण आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.